थँक्यू. वन्स अगेन आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही करतोय स्वागत. हॅलो, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. मॅचकडे आपण जात आहोत, जिकडे आपण पाहतोय एक तुंबल युद्ध, द्वंद्वी सामना आपल्या सर्वांच्या भेटीला. एका बाजूनं भैरवनाथ 11 धुतुम आणि दुसऱ्या बाजूनं शिवशक्ती 11 खारघर, या दोन संघांच्या दरम्यान असणार आहे हा तिखट सामना. टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली होती धुतुम संघानं आणि त्यानंतर फलंदाजीचं आमंत्रण दिलंय त्यांनी इथे फलंदाजी करण्यासाठी टीम खारघरला. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये आपण पाहतोय ओपनिंग पेअर म्हणून ओमकार पाटील, जो सध्याच्या घडीला अगदी खारघरचा एक टमकार फलंदाज बनलाय आणि अलीकडच्या कालामध्ये ज्या खेळाडूनं अगदी चांगला खेळ दाखवत सर्वांची मनं जिंकलेली आहेत आणि खारघर टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झळाळी प्राप्त करून दिलेली आहे, तो लिजंड खेळाडू विश्वास हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ही सलामीची जोडी आहे मैदानामध्ये. तर दुसऱ्या बाजूने परेश ठाकूरसह सेना आपल्याला मैदानामध्ये तयार होताना पाहायला मिळते. तर त्यांना करायची गोलंदाजी. दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉथ टीम्स. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड ऑलवेज गुड क्रिकेट. आपल्या सर्वांना आहेत शुभेच्छा. आता विनंतीचा कॉल आहे की आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. चेंडू रिलीज करा अशी विनंती आहे प्लीज. जास्त वेळ घेताय धुतुम टीम तुम्ही, त्यामुळे प्लीज आता हा शेवटचा कॉल असेल आपल्याला. आपण लवकरात लवकर त्वरा करायची आहे. प्रणित या गोलंदाजावरती RPL मध्ये आपण पाहिलं की खूप छान परफॉर्मन्स राहिला गोलंदाजीमधून आणि आता पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रणितला इथे निवडलं जातं धुतुम टीमच्या माध्यमातून. पंचांकडून आलाय ग्रीन सिग्नल. काकडे सर आहेत आपल्यासोबत आणि पाटील सर देखील आपण पाहतोय. अविनाश सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका साकारली जात आहे. दोन्ही पंच रेफरी आहेत तयार. सामना सुरूचा इशारा. पंचांकडून ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1 लेट्स बिगिन. पहिला चेंडू प्रणित. समोर ओमकार. ओमकारसाठी हा बॉल आहे. अगदी अपरकट केलाय बॉलला थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. जेलची नामी संधी होती. हातातून बॉल निसटला जातोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती आलाय खणखणीत चौकार. सुरेख सुरुवात तिकडे. पहिल्याच बॉलवरती आघात करायचा प्रयत्न होता. अपरकट तिकडे खेळण्याचा प्रयत्न. लेमन कट यशस्वी जरूर झाला. बॉलवरती आपण पाहिलं की आपल्याला धाव येताना पाहायला मिळाली आणि त्या सिंगलनं धाव 4नं धावसंख्या आपण पाहतो. पहिल्याच बॉलवरती अगदी धावफलकावरती जमा केली आहे खारघर टीमच्या ओमकार पाटीलनं. 4 धावा आल्या. चौकारानं अकाउंट ओपन. पुन्हा एकदा त्याच दिशेमधून, यावेळेला गॅप मधून, जणू काही सुईमधून धागा ओवावा त्या पद्धतीनं फटका खेळलाय. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा थर्ड बँडच्या रिजन मध्ये. एक नजाकतदार स्ट्रोक 4 रनसाठी. पुन्हा एकदा अफलातून चौकार. एलिगंट बॅटिंग परफॉर्मन्स. फलंदाज तितकाच आपण पाहतोय चतुर आणि चालाक आहे. ज्या प्रणितनं RPL गाजवली त्या प्रणित वरती आता हल्ला चढवला जातोय मॅच मध्ये. रोमांचकता पाहायला मिळते. सुरुवात धमाकेदार. आगाज इतका सुंदर आहे. विचार करा अंजाम कसा असणार आहे. फलंदाज ओमकार पाटील ताकदवर खेळाडू आहे. प्रत्येकी बॉलला आपण पाहतो की कूल माइंडसेटनं फलंदाजी करत तो खेळत असतो. यावेळचा फटका खेळलाय. फटका पाहतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये. फिल्डर तिकडे उपलब्ध. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो. या खेळाडूंच्या अंतर्गत 2 धावा इकडे आल्यात. 2 धावेनं धावफलक आपण पाहू शकतो. टीमची धावसंख्या गेलेली आहे टोटल कार्डवरती आपण पाहू शकतो. म्हणजे एकेरी अंकातून दुहेरी अंकामध्ये पदार्पण. टोटल धावा झाल्यात 10. 10 रन्स. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रणित आपण पाहतोय गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. त्याच्यावरती अटॅक आणि हल्ला कल्लोल फलंदाजी. दांडी गोल. यष्टी उद्ध्वस्त. सेलिब्रेशन आणि महत्वाचा गडी टिपला जातोय. ओमकार पाटीलच्या खेळीचा अंत. पहिला धक्का टीम शिवशक्ती खारघरला. क्या बात आहे.
कमबॅक कसा असावा याचं उत्तम उदाहरण। आणि इथे आपण पाहू शकतो की विकेट सहजरित्या टिपली जाते आहे। ज्या पद्धतीनं फलंदाजी झाली त्यामध्ये डॉमिनेट केलं महत्त्वाच्या फलंदाजाला। सुरुवात हल्ल्यांपासून केली होती त्यानं, परंतु त्यानंतर आपण पाहिलं इकडे अगदी पूर्णपणे डॉमिनेट केलं आणि यष्टी उद्ध्वस्त केली, पूर्णतः वाकवली यष्टी, फलंदाजाला बाद केलाय। हा धक्का होता पहिला धक्का बसलाय टीम खारघरला आणि ज्यामध्ये आपण पाहतोय महत्त्वाचा गडी त्यांचा बाद झालाय। हे होते प्रणित ठाकूर आणि हे होती प्रणित ठाकूरची ताकदवर गोलंदाजी। का त्यांनी आरपीएलचं सीझन गाजवलं, का त्यांनी आरपीएल मध्ये एक यशस्वी गोलंदाजी दिली होती, त्या मागचं हे उत्तम उदाहरण आता चौथ्या चेंडूवरती सिद्ध केलं। असं म्हटलं जातं की आधी सिद्ध करा मग प्रसिद्ध व्हाल, आणि आज अक्षरशः प्रसिद्धीच्या झोत्यामध्ये येण्यासाठी हे षटक, हे स्पेल त्यानं मागणं जरूर दाखवलं पहिल्या 3 चेंडूंचं, परंतु त्यानंतर कमबॅक दिला। कमबॅक आपण पाहिला यंदाच्या हंगामामध्ये 2024 मध्ये हनी सिंगचा, आणि कमबॅक आपण आता इकडे देखील पाहू शकतो बा या खेळाडूचा। याची कमबॅक आहे ती कमबॅक देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे टेनिस क्रिकेटमध्ये अथवा अनेक साऱ्या स्पर्धायुगांमध्ये। जगदीश खेबुडकर सर म्हणतात की जीवन आणि आपला क्रिकेट यामध्ये साम्य आहे। अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येतास जमविशी जपून आपली खेळी। काल करील बघ गोलंदाजी तिकडे संकट चेंडू फेकी, आणि भोवताली तव झेल घ्यावे अजून तो फासे टाके। मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळल्या डाव, दुसऱ्या बाजूला यष्ट्यांचाच घेतला अभाव, अजून एक झेल टिपला जातोय, 1 मोर विकेट फॉल इन डाऊन। दुसरा धक्का बसतोय शिवशक्ती खारघरला, फलंदाज होतोय बाद, प्रणितला दुसरी सफलता। क्या बात आहे, काय तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय ती म्हणजेच गोलंदाजी। सलग 2 विकेट टिपल्यात, 10 धावा खर्च जरूर झाल्या, परंतु त्या धावा खर्च करत असताना अगदी इथे विकेट देखील टिपल्या गेल्यात। आणि जी डॉमिनेशन प्रक्रिया आपण पाहतो नियमितपणे दाखवत असतो संघ खारघर, आणि तीच प्रक्रिया आज रंगमंचावरती सादर करत असताना एक धुव्वाधार गोलंदाजी, इलिगंट परफॉर्मन्स आपण पाहतोय प्रणित ठाकूरच्या माध्यमातून। पहिलं षटक प्रगतीपथावरती सुरू, नवीन फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सुसज्ज असेल। 1 चेंडू 6ची गरज होती आणि तिकडे आपण पाहिलं होतं षटकार लगावला होता या अविनाशनं टेंबोडेच्या मैदानावरती। तर इकडे आता काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। हलक्या हातानं कट करायचा प्रयत्न आहे तिकडे, अगदी सहजरित्या बॉलला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न दाखवला। 1 धाव तिकडे घेतलेले आहे, एकवटलेले आहे, आणि सरफेस क्रिकेट आपण पाहतो चांगल्या ईर्षेनं फलंदाजी पाहायला मिळाली। षटक संपलं जाते पहिल्या षटकामध्ये धावा पाहायला मिळतील। टोटल कार्डवरती धावा लागल्यात टीमच्या, त्या म्हणजेच 11 धावा पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये 2 गड्यांचा मोबदला मोजला आहे। खारघर संघानं बाद झाले होते ओमकार पाटील, त्यानंतर बाद झाले होते वैभव, हे 2 फलंदाज बाद झाले। एक ओपनिंग ब्लास्टर फलंदाज बाद झाला, एक 1 डाऊनचा फलंदाज बाद झाला। आपण पाहतो ओपनिंग ब्लास्टर विश्वास अजून मैदानामध्ये आहे तग धरून, तर अविनाश आपण पाहतो मैदानामध्ये खेळतोय। आता स्ट्रायकर एंड वरती अजूनही त्यांच्या खेळामध्ये चांगले फलंदाज आहेत, खास करून सूरज म्हात्रे अजूनही त्यांच्याकडे म्हणेन सुखरूप आहे। पुढील गोलंदाज कोण असेल यावरती फोकस ते करतायत। सिद्धेश ठाकूर वरती आता जबाबदारीचं ओझं आता दिलं जात आहे। या खेळाडूमध्ये आपण जर पाहिलं तर तितकी छान शैली देखील आहे फलंदाजीची, ज्यामध्ये नियमितपणे आपण पाहतो की हा खेळाडू देखील तितकीच छान फलंदाजी दाखवत सर्वांची मनं जिंकत असतो। आज गोलंदाजीची वेळ आलेली आहे सिद्धेश्वरती, तर गोलंदाजी कशी होणार हाही प्रश्न असणार आहे। मुळात प्रभाविक गोलंदाज आहे, ए कॅटेगरीमध्ये या खेळाडूची गोलंदाजीसाठी निवड होते संघामध्ये, इथे त्याच्यावरती संपूर्ण लक्ष आहे खेळाडूंचं। इन स्विंगर केलाय बॉल, फटका तितका छान खेळलाय, परंतु फिल्डर उपलब्ध आहेत कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये। एक्स्ट्रा कव्हरला हा झेल टिपला जातोय, आणि हा साधा सोपा झेल सुंदर झेल टिपला असताना आपण पाहतोय अजून एक फलंदाज बाद होतोय। धक्का क्रमांक 3 टीम शिवशक्ती खारघरला, फलंदाज अविनाश बाद। पाठोपाठ विकेट टिपल्या जात आहेत, एका पाठोपाठ एक, एखादी ताडपत्री गुंडाळावी इतक्या सहजतेनं विकेट गुंडाळत असताना अजून एक धक्का खारघर संघाला, अतुल नवीन फलंदाज मैदानामध्ये। चांगली पाहायला मिळते इकडे फलंदाजी आणि गोलंदाजी। तिकडे सुरुवात झाली होती फलंदाजीनं खारघर संघाच्या माध्यमातून धमाकेदार, परंतु जिथे ओमकार पाटील बाद झाला तिथे मोठ्या फटक्यांना अल्पविराम बसलाय।
आणि आता थोडेसे धावांपासून वंचित ठेवलंय त्यांना दुतुम संघाच्या गोलंदाजांनी. खास करून प्रणित ठाकूरनं सुरुवात केली, थोडी खराब झाली, परंतु त्यानंतर त्यानं जो बॅकअप दिला 3 चेंडूंमध्ये, तिकडे 1 धाव खर्च केली, 2 गडी बाद केले होते. त्यानंतर आता आलेला सिद्धेश तो देखील तितक्याच ताकदीनं अगदी मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करतोय आणि फिरकीपट्टू हा टीमचा तितकी छान गोलंदाजी आपल्या टीमसाठी देतोय. आतापर्यंत धावा झाले, धाव फलकावरती टोटल 11. या ओव्हर्समधून अजूनही आपण जर विचार केला तर पाहायला मिळतंय धाव घेण्यासाठी थांबवलं त्यांना पूर्णपणे. इथे पहा, हा चेंडू आहे सुंदर आणि अजून एक झेल. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक धक्का आता टीमला बसलाय आणि फलंदाज बाद. पाठोपाठ या विकेट ज्या पडत चालल्या तिथे संघ बॅकफुटवरती. आता अखेरकार सूरजला त्यांना आणावं लागेल आणि सूरजची निवड त्यांनी केलेली आहे खेळण्यासाठी. इथून खेळताना आपण पाहू शकतो सूरजला मैदानामध्ये. श्रीमंत खेळाडू आहेत, 4 व्हीलर कार विजेता खेळाडू आहे. आता मैदानामध्ये मी म्हणेन चांगली फलंदाजी दाखवणं तितकंच महत्त्वाचं आहे. मधल्या फलीमध्ये हा खेळाडू नियमितपणे चांगले फलंदाजी आपल्या संघासाठी देत असतो. ओमकार पाटीलचं बाद होणं संघाला थोडंसं त्रासदायक जरूर ठरलेलं आहे. विश्वास आहे तोपर्यंत, थोडा विश्वास आहे संघाला की धावा बनतील, इव्हन इथून धावा बनवण्यासाठी ते सक्षम राहतील. परंतु सूरजला आता साथ द्यावे लागेल. खास करून सूरज म्हटलं तर मग विध्वंसक हा फलंदाज आहे. सुशांत मोकलला आपण पाहतो जो प्रोटेक्शन आपल्या खरं तर हेडवरती वापरत असतो, तो आता वापरला जातोय आणि मी म्हणेन काळाची गरज आहे. चिंचवलीमधून प्रथमेश शेळके वापरतो खरं तर हा, कारण आय इंजुरीज आहेत, त्या आय इंजुरीज पासून कुठेतरी मग या खरं तर प्रोटेक्शनची गरज आहे खेळाडूंना. इकडे आपण पाहतो फटका फर्स्ट स्लिपमध्ये बॉल जाईल, तिकडे सेकंड स्लिपला आहे बॉल आणि फिल्डर तिकडे आहेत. 1 धाव घेण्याचा धाडस दाखवला, 1 रन तिकडे मिळते टीम खारघरला. 1 धावेनं धावफलक जाईल पुढे. टीमची धावसंख्या या 1 धावेनं वाढतीये. बऱ्याच कालावधीनंतर ही धाव आली. तब्बल आपण पाहतोय 4था चेंडू फेकलाय आणि ज्यामध्ये ही धाव आपण येताना पाहिली. 4 चेंडूंची गॅप राहिली, 1 धावेनं धावफलक जातोय पुढे. संघाची धावसंख्या झालेली आहे 12. या आकड्यावरती संघ जातोय. शिवशक्ती खारघर संघाची फलंदाजी, एकूण गडी बाद झालेत त्यांचे टोटल 4. कट करायचा प्रयत्न आहे, हलक्या हातानं कट केलाय. मिड कव्हरला बॉल आपण तिकडे पाहू शकतो. 1 धाव पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणे आपण पाहतोय या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावेनं धावफलक आपल्याला पुन्हा एकदा 13च्या घरामध्ये आता इथे येताना पाहायला मिळेल. संघ अडचणीमध्ये आहे. षटक क्रमांक 2 सुरू. सिद्धेश ठाकूरचं षटकातील अंतिम बॉल आता शिल्लक असेल. किती धावांपर्यंत पोहोचतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं जरूर आहे. फटका खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर उपलब्ध आणि साधा सोपा झेल, फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का. टीम खारघरला महत्त्वाचा गडी टिपलाय. सूरज मात्रेच्या खेळीचा अंत. गडी क्रमांक 5 बाद. एकूण धावा झालेत 2 षटकाच्या खेळामध्ये आपण पाहिलं, जिकडे 6.50च्या सरासरीनं फलंदाजी प्रत्येकी षटकामागे राखत इथे फलंदाजी पाहायला मिळाली. त्या फलंदाजीमध्ये आपण पाहिलं की संपूर्ण डॉमिनेशन प्रक्रिया सुरू होती, कारण पूर्णपणे बांधून ठेवलं होतं टीम धुतुमनं अगदी खारघरच्या फलंदाजीला. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. धावांसाठी त्यांना अगदी आपण पाहतोय इथे प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या 2 षटकामध्ये जर धावा बनल्या नाहीत तर मग मात्र सेकंड हाफमध्ये तुम्हाला लढण्यासाठी धावा मात्र बनणार नाहीत. इकडे पहा, हा चेंडू तितकाच दिमागदार वळयदार हा बॉल पूर्णपणे फिरकी घेतली बॉलनं आणि बॉलवरती आपण पाहू शकतो थांबवलं जातोय विश्वासला देखील. संपूर्ण आपल्याला नेरे क्रिकेट संघ पाहायला मिळेल, ज्यामध्ये अजित, त्यानंतर त्यांची कन्या इथे क्रिकेटचा आनंद घेते. धनेश गवते आहेत तिकडे, ते शिकवत आहेत तिला. फिमेल क्रिकेटर बनवायचा प्रयत्न आहे. आपण चिंचपाडा संघामधून पाहतो एक फिमेल क्रिकेटर, ते खेळवतात आपल्या संघामधून. आणि तिकडे आपण पाहतो आमच्या आगामी श्री रोहन गवते,
जे सौरभ गवते, यस सौरभ गवते आहेत ते आगामी श्री म्हटलं तर मग स्वराज गवते देखील आहेत. त्यांच्या गाठीभेटी बांधलेल्या आहेत आता. येस, कॉंग्रॅच्युलेशन. खास करून आम्हाला हलत मिळेल. पंचांचा इशारा आहे बाउंड्रीचा. 4 धावा या बॉलवरती येतील, 17 पर्यंत पोहोचतील. सौरभ गमते म्हटलं मग तर एक मास्टर शेफ आहे. शंकर जाधवने त्यांना बिर्याणीचा खरं तर कुक बनवलंय खास करून. आणि त्यानंतर ती सवय त्यांना जडली. 87 kg वजन त्यांचा वाढला होता. त्यानंतर आता त्यांनी कुठेतरी तो वजन कमी केलाय. परंतु वजन कमी करण्यासाठी खाल्लेली औषधं थोडीशी हेडॅक बनून गेली आणि मग हातचं पाणी पळालं असं म्हणावं लागेल. इथे आपण पाहतोय पंचांचा इशारा आहे हा वाईटचा. अतिरिक्त धाव मिळणार आहे. एका धावेनं धावफलक जात आहे पुढे. 18च्या घरामध्ये खारघर संघ आपण इथे पाहतोय. आज कारगर फलंदाजी मात्र करू शकला नाही, थोडेसे बॅकफुटवरती आहेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा इन स्विंग तिकडे पाहायला मिळाला. गरकन गिरकी फिंगर रोल केले होते. बॉल टर्न घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये इन स्विंगर गोलंदाजचा वापर आहे. परेश ठाकूर गोलंदाजी करतोय. सलग 3 चेंडू डॉट फेकल्यानंतर लेगबाईचा चौकार आपण तिकडे पाहिला होता. व्हाईट बॉल टाकला, त्यानंतर डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. संपूर्णपणे डॉमिनेशन प्रक्रिया मैदानामध्ये आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय अगदी उंबरट्यावरती एक यशस्वी गोलंदाजी सर्वांनी दिलेत. इकॉनॉमिकल स्पेल 3 षटकामध्ये धावा बनल्यात 18. राज ठाकूर आलेले आहेत यापुढील षटक हाताळण्यासाठी. आपण पाहिलं आता इथून जो संघ जिंकेल तो थेट पुढील फेरीमध्ये जाणार आहे आणि त्यामध्ये आपण ओले संघाला पाहू, जे खरं तर वाट बघतात की कुठला संघ आमच्या सोबत येईल. आता ओले संघ म्हटलं तर मग आपल्याला आठवण होणार महक अजित गर्ग यांची, कारण प्रिव्हियस इयरमध्ये त्यांनी आम्हाला चांगली पॅकरशिप दिली होती आणि यंदाच्या वर्षामध्ये तब्बल 10,000 रुपयाचं आम्हाला सहाय्य केलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. चांगलं योगदान आहे त्यांचं, स्वागत आहे आपलं देखील. हा फटका चांगला आहे. पहा तिकडे ऑफसाईडच्या दिशेमध्ये एक फिल्डर उभा केलाय. दावा घेण्यासाठी प्रयत्न, तिकडे प्रयत्नांची पराकाष्ठा. सिंगल डबल अगदी त्यांचा जो प्रवास आहे तो सुरू आहे. परंतु मी म्हणेन आपल्या वाट्याला आता फक्त आणि फक्त 5 चेंडू उरलेत. त्यामुळं हाणामारी शिवाय तुम्हाला पर्याय नाहीये, कारण पर्यायी 19 धावा तुम्ही जरूर जमा केल्यात. परंतु या 5 चेंडूमध्ये जितक्या धावा बनवाल त्या धावा तुमच्यासाठी तुम्हाला लढण्याची ताकद आणि उडण्याची क्षमता देतील, यात काही मात्र शंका नाहीये. विश्वास पूर्णपणे या बॉलवरती आपण पाहतोय अगदी मिस झाला चेंडू आणि थोडेसे आता बॅकफुटवरती आहेत. फॉर्म पासून झुंजले जात आहेत आणि पूर्णपणे या फॉर्म पासून ते आपण पाहतोय आउट ऑफ फॉर्म, फरार आहे त्यांचा फॉर्म. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 18 झाले. धाव फलकावरती प्रथमतः टॉस जिंकत फिल्डिंग स्वीकारली होती धुतुम संघानं. मग ती फिल्डिंग त्यांनी जी स्वीकारली तो जो निर्णय आपण पाहतोय त्यांच्या अंगलटी जरूर आलेला नाहीये, कारण ज्या पद्धतीनं आपण पाहतोय दुसऱ्या बाजूनं खारघर संघाला त्यांनी आज फर्स्ट हाफमध्ये गोलंदाजी करत असताना धावा बनवू दिल्या नाहीयेत. ते चित्र महान दृश्य आहे. आल्फ हेलिकॉप्टर गोपनीसारखी बाट फिरवायचा प्रयत्न, तिकडे एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या धावेसाठी वेगानं गेलेत. थ्रो तितकाच अचूक आणि धाव कंप्लीट. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चोरट्या धावा घेण्यासाठी प्रयत्न. या धावा चोरण्यासाठी मी म्हणेन सुरुवातीच्याच कालापासून प्रयत्न करायला हवे होते. ते थोडासा लेझिनेस पाहायला मिळाला आणि आज इन्व्हेस्टमेंट जे आहे ती इन्व्हेस्टमेंट आपण पाहतोय थोडीशी कठीण. विश्वास ऑन स्ट्राईक वरती जे लिजंड खेळाडू आहेत ओपनिंग म्हणून मैदानामध्ये आलेत आणि ओपनिंग ब्लास्टर फलंदाज मैदानामध्ये असून देखील धावांची गुंतवणूक थोडीशी कमकुवत. 21 झाल्या धाव फलकावरती आपण पाहतोय. एकूण गडी बाद झाले टोटल 5. यावेळचा बॉल आपण पाहू शकतो. अगदी तितकाच सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी आहे आज. राज ठाकूर असेल, त्यानंतर परेश ठाकूर असेल, सिद्धेश ठाकूर असेल, प्रणित ठाकूर असेल, सर्वांना इम्प्रेस केलं खास करून गोलंदाजीमधून. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेटअप करण्यासाठी
टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 21. अजून एक निर्धाव बॉल आणि अशा पद्धतीनं 21 वरती थांबवलंय. गोलंदाजीमध्ये संपूर्ण समर्पण, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली टीम धुतुमची. सर्वांची मनं जिंकली. जो खारघर संघ फलंदाजीमध्ये कारगर साबित होत असतो, आज त्यांना पूर्णपणे अगदी बॅकफूट वरती आणलं आणि या मॅच मध्ये आपण पाहू शकतो अगदी 21 वरती थांबवलेला आहे. सेकंड हाफ मध्ये आपल्याला नक्कीच जायचं आहे. सेकंड हाफ साठी आपण जाणार आहोत. आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत डीजे मास्टर देखील रजेवर आहेत. पुन्हा एकदा आपण आवाजामध्ये फेरबदल करू आणि मायक्रोफोनची जी धुरा आहे ती या परिसरातील एक पहाडी आवाज अर्थातच आपण मायक्रोफोन सोपवणार आहोत तो म्हणजेच गडकरी सरांकडे. दरम्यान एक आपण पाहतोय आमच्या अतिथीगणांचे इथं आगमन झालेलं आहे. सुजयदादा संभाजी पाटील या मान्यवरांचे इथं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन दादांना की आपण मंचावरती यायचं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कॉन्ट्रीब्युशन आपण पाहू शकतो. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला त्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत. सुजयदादा यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन या आपलं स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच आकाश. खरं तर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा 3 दिवस रंगणारी ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं विरा स्पोर्ट खिडूकपाडा संघ क्वालिफाय झाला आहे. एका बक्षिसाची पात्र ठरलेला आज संघ आपण पाहिला. खरं तर शेवटचा सामना आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला होता. अति रोमांचक सामना, चुरशीचा सामना झाला होता. श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी संघाला 11 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना 11 धावा खिडूकपाडा संघानं काढू दिल्या नाही आहे आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना एक चौकार पाहायला मिळाला. म्हणजे 5 धावांना नागझरी संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला होता आणि विरा स्पोर्ट खिडूकपाडा संघ अगदी दिमाखामध्ये प्रवेश केला होता सुपर 3 मध्ये. आजच्या दिवसामध्ये सुद्धा एक संघ आपण पाहू शकाल जो सुपर 3 मध्ये जाईल. भैरवनाथ धोतुम आणि शिवशक्ती खारघर या 2 संघामध्ये लढत आपण पाहू शकाल. पहिल्या फेरीतील शेवटची आणि अंतिम लढत एकूण जर विचार केला तर 22 धावांचं लक्ष आहे. 21 धावा कुठल्या होत्या? प्रथमतः फलंदाजी करत असताना धोतुम संघासमोर परेश आणि सिद्धेश ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. सलामीची जोडी 22 धावांचं लक्ष घेऊन उतरली आहे. पहिल्या चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. ओव्हर द विकेटनं चांगला फटका खोदून काढला चेंडूला वाईडिश लॉंग ऑन मध्ये आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्याची या ठिकाणी संधी होती.
एका धावेने संघाचा अकाउंट आणि वैयक्तिक अकाउंट ओपन होत असताना परेशला आपण पाहतोय, त्याला साथ देईल सिद्धेश हा फलंदाज. ओमकार गोलंदाजीच्या मार्कावर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. जर या धावा डिपेंड करायची असेल तर तुम्हाला धावा वाचवाव्या लागतील. एका एका धावेसाठी तुम संघाला तुम्हाला 1-1 करावं लागेल. एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये जेवढा मोठा संघर्ष असेल तेवढा मोठा शानदार विजय तुमच्या पारड्यामध्ये पडेल, यातील मात्र शंका नाही. स्लोवर पतीचा चेंडू भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. एकूण जर विचार केला तर 5 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. खरं तर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. गोलंदाजानं जाणलं, त्याची मानसिकता ओळखली आणि तशा प्रकारचा चेंडू आदळला आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडा बाउन्स झाला आणि या बाउन्सच्या कारणानं यष्टीरक्षकानं कुठलीही चुकी केली नाही आहे. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा ग्लान्स करायचा आता चेंडूला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला धावा रोखाव्या लागतील, कारण फिल्डिंगचा आपण विचार जर केला तर क्षेत्ररक्षणावर लागलेले पाबंदी आपण पाहू शकाल, कारण दोनच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. याचा फायदा उचलावा लागेल. पंचांकडे अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. LBW आउट. इथे एक धक्का मिळालाय धुतुम संघाला. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर दाखल झाला, ज्यानं एक चौकार जरूर ठोकला. तर डावखुऱ्या त्याचा फलंदाज म्हटला की क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमक असतो आणि ते आक्रमकता त्याला सिद्ध करता आली नाही आहे. गोलंदाजानं आपला दबदबा त्या ठिकाणी वर्चस्व राखलं आणि आपल्या संघाने टाकलेला विश्वास, त्या विश्वासावर पात्र ठरलेला हा गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय. LBWच्या स्वरूपा का होईना विकेट येणं, धावा रोखणं खूप गरजेचं, कारण तुम्ही धावांची गुंतवणूक, धावांची इन्व्हेस्टमेंट खूप कमी केली होती. 21 धावा कुठल्या होत्या आणि 22 धावांचं लक्ष ठेवलं होतं. गोलंदाज ओमकार. चांगला फटका लॉंग ऑनमध्ये. कोणी क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर मिड विकेटमधून चांगली दौड लगावली आणि अखेरता तो चेंडू पकडला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या ज्या वेळेला गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो त्या त्या वेळेला क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला सुधारणं खूप गरजेचं असतं. क्षेत्ररक्षणाची साथ लाभली तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल थोडा वाढलेला असतो आणि त्या कॉन्फिडन्सने त्याला गोलंदाजी करायला खूप मजा येते. आणि आता पहिलं षटक इथे समाप्त झालं आहे आणि पहिल्या षटकाचा विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या एकंदरीत 6 आणि 1 विकेट गारज झालाय आणि धुतुम संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवर. अठरा चेंडूमध्ये अजूनही 16 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सामना कोण जिंकणार, कारण जसे जसे डॉट चेंडू पडणार तसा तसा प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघावर येताना आपण पाहू शकाल. खूप दूरवरचा प्रवास करून वेळेमध्ये उपस्थित राहिल्या धुतुम संघ, दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. गोलंदाज तयार. मोठा फटका बॅटच्या राडार मध्ये. रोहित परेशच्या बॅट मधून आलेला हा, रोहितच्या बॅट मधून आलेला हा दणदणीत षटकार आपण
थँक्स व्हेरी मच. 18 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती. सतरा चेंडू आणि 10 धावांची गरज. रोहित ऑन फायर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड द ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न, पंचाचा इशारा वाईट कॉलचा आणि आणखी एक धाव जोडली जाईल खात्यामध्ये. आता समीकरण बदलेल. 17 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. सामना मित्र म्हणेन या षटकारानं खुला केलाय. रोहितच्या षटकारानं सामना मित्र म्हणेन जवळ आणलाय. कदाचित रोहित जर मैदानामध्ये उभा राहिला तर खारघर संघासाठी धोक्याची घंटा असू शकते. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहायला गेला तर पंचांनी नो घोषित केलाय. नो चेंडू घोषित केलाय. आणखी एक धाव जोडली जाईल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आता फक्त 8 धावांची गरज आहे 17 चेंडूमध्ये. समीकरण एवढं महागडं नाही आहे. 8 धाव म्हणजे एखादा षटकार रोहितच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू जरूर फेकला होता. फायदा उचलू शकला नाही. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न रोहितचा होता. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. धाव मिळेल 1. 16 चेंडू आणि 7 धावांची जिंकण्यासाठी गरज. 16 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. एका बाजूला परेशला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला रोहित. याच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. परेश गोलंदाज तयार. परेशसाठी हा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज घेतली आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि दुसरा धक्का दिलाय. आपण पाहिला आता धुतुम संघाला येणारे 15 चेंडू आणि 7 धावांची गरज जिंकण्यासाठी धुतुम संघाला. आता मेहनत करावी लागेल. खारघर संघाला कंबर कसावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जर सामना खारघर संघाला जिंकायचा असेल तर इथून विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट हा पर्याय तुमच्याकडे असेल. धावा वाचवाव्या लागतील. हलक्या हातानं ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. एक धाव तर सदरीत्या पूर्ण केली जाईल. 14 चेंडूमध्ये आता गरज आहे 6 धावांची. एकूण धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय ऑन बोर्ड 16 धावा. धावफलकर आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धुतुम संघ गोलंदाज तयार. सिद्धार्थ. फुलटॉस चेंडू. फायदा उचलू शकला नाहीये. अशा प्रकारचे चेंडू ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये पडतात त्या त्या वेळेला फलंदाजांच्या बॅटमधून मोठे फटके येत असताना आपण पाहतोय. फक्त 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. 16 धावावर धावफलक थांबलंय. रोहितमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. एखादा मोठा फटका जर आला तर सामना निश्चित फिनिश होईल. एकतर्फी सामना पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. बॅटचं तोंड उघडण्याचा प्रयत्न. गोलंदाज चेंडू मागे पळतोय आणि या षटकामध्ये मिळाली आहे दुसरी सफलता सिद्धांत या गोलंदाजाला. एकूण जर विचार केला तर 2 षटकांचा सामना संपलाय आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये आता गरज आहे 6 धावांची. आता 12 चेंडूमध्ये 11 धावा सुद्धा बनून दिल्या नव्हत्या आणि आज तसा सामना आपण पाहू शकाल का.
स्लोवर डिलिव्हरी आडव्या बॅटने गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार. सामना झालाय फिनिश. पाहतोय या सामन्यामध्ये विजय संपादित केलाय शिवशक्ती खारघर संघाला. आपण शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. भैरवनाथ धोतुम संघाचा संघनायक आणि अजनबी ओवली संघाचा संघनायक आपण टॉस साठी या.